नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितंबल्ली सरांनी लिहिलेल्या शब्दांचं धन या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्यातलाच एक अतिशय सुंदर असा लेख आपण सोबत अभ्यासू. चैतन्याच्या शोधात असलेली जॉय ॲडम्सन. सर लिहितात, बॉर्न फ्री या सिंहाच्या जीवनावरील पुस्तकाने जगप्रसिद्ध झालेल्या जॉय ॲडम्सन केनियातील अरण्यामध्ये मारल्या गेल्या. त्यांना सिंहानेच मारलं असावं. व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शिष्यगणाला सांगताना थोर व्याकरणकार पाणिनीला वाघाने मारलं. हत्तीच्या कळपाबरोबर जगणाऱ्या पालकाप्य मुनींसारख्या, रानबकऱ्यांच्या झुंडीबरोबर अहोरात्र राहणाऱ्या अजमुनींसारख्या जॉय ॲडम्सन देखील जंगलातील एक तपस्विनीच होत्या. त्यांना साजेल असंच ते मरण होतं. लहानपणापासून जॉयला रानावनात फिरणं आवडायचं. कित्येकदा सोबतीला कुत्रा असायचा, पण तिला एकटंच भटकणं आवडे, कारण कुत्रं रानातील दिसेल त्या जनावराचा पाठलाग करी. त्यामुळे तिच्या आवडत्या निरीक्षणात अडथळा येई. रान काढायला बरोबर घेऊन ती रानात भटकत असे. तिच्या घरातल्या वडील मंडळींना शिकार करणं आवडे, परंतु जॉयला ते कधीही रुचलं नाही. वाढत्या वयाबरोबर आजूबाजूच्या सुंदर निसर्गाविषयीचं तिचं अतृप्त कुतूहल जागं होत होतं. सृष्टीचं ते गूढ व अव्यक्त स्वरूप कसं साकार करता येईल याचा तिला ध्यास लागला. ती अहोरात्र निसर्गाच्या चिंतनामध्ये मग्न राही. निसर्ग तसा सारेच पाहतात, पण फारच थोडे तो अनुभवू शकतात, आणि तो भावतोही फारच थोड्यांना. ते सारं व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका माध्यमाच्या शोधामध्ये ती होती. ट्रापाऊ अर्थात ऑस्ट्रियाची राजधानी. जॉयचा जन्म ट्रापाऊमध्ये झाला. ती लहानाची मोठी झाली व्हिएन्ना शहरामध्ये. ट्रापाऊजवळ सिफेन मुहल या भागात तिच्या आजोळची इस्टेट होती. तिथं ती सुट्टीत जायची. तो परिसर मोठा निसर्गरम्य होता. इथंच तिच्या भावी आयुष्याचं बीज रुजलं. ऑस्ट्रिया संगीतप्रेमी देश आहे. तिच्या कुटुंबातले सारे जण एकतर गीत गात किंवा वाद्य वाजवीत. लिहायला वाचायला येण्यापूर्वी ती पियानो वाजवायला शिकली. आपल्या घराण्याची परंपरा चालवावी असं तिला वाटलं. ती मोठी झाली. नुसतं वाद्य वाजविण्याने आता तिचं समाधान होईना. संगीताचा इतिहास व रचना यांचा अभ्यास ती करू लागली. तेव्हा तिचं वय अवघं 16 वर्षांचं होतं. 17व्या वर्षी ती संगीतशास्त्रातील पदवीधर झाली. पियानो वाजविण्याकरिता तिचे हात अगदीच लहान होते. ती फार चुटपुटली. संगीताची शिक्षिका होणं तिला सहज शक्य होतं, परंतु तिला तो पेशा आवडला नाही. मनातल्या आनंद लहरींचे तरंग अव्यक्तच राहिले. चैतन्याचा वेध घेणं पुन्हा सुरू राहिलं. सुंदर सुबक नक्षी असलेली धातूची भांडी ती घडवू लागली. पुस्तकांचं मुखपृष्ठ व पोस्टर्स रंगवू लागली. शिवणकलेत ती पदवीधर झाली. गायनी कलेतील धडे घेऊ लागली. अति दूर जंगलात मानववंशशास्त्राचा अभ्यास करताना संगीताने तिला विरंगुळा दिला. सायंकाळी कलेच्या इतिहासाच्या तासाला ती हजर राहू लागली. सचेतन जीवांचं चित्रण पाहता पाहता ती मग्न होऊन जाई. मोठमोठ्या चित्रकारांच्या स्टुडिओत जाऊन ते काम करताना पाहण्याचा तिला छंदच लागला. रंगांचं मिश्रण कसं करतात ते उभं राहून तासनतास ती निरखू लागली. तिने शॉर्ट हँड व टायपिंगचा अभ्यासक्रमही पुरा केला. अंतिम ध्येय गाठण्यासाठी तिला या साऱ्यांचा खूप उपयोग झाला. सिफेन मुहल इथे टेनिस खेळण्यात व तलावात पोहण्यात घालविलेले दिवस वाया गेले असं आता तिला वाटू लागलं. जवळच जंगलात एक शिल्पकार राहत असे. त्याने तिच्या कुटुंबातील वयोवृद्धांसाठी संगमरवरी शवपेट्या तयार केल्या होत्या. तिला त्यांचा आकार व डिझाईन आवडलं. केवळ निर्जीवापेक्षा सचेतन कलाकृतीकडे तिचा कल होता. तिने एक सुंदर काष्टशिल्प घडवलं होतं. एका स्त्रीने आपल्या कुशीत ससा धरला आहे. चंचल अशा गोजीरवाण्या सशाला ती कुरवाळीत आहे असं दृश्य त्यात होतं. मातीतून आकार निर्माण करण्यापेक्षा दगड व लाकडात हळूवार कोरणं तिला आवडे, परंतु काष्ठातून शिल्प घडविण्यात तिला आगळा आनंद वाटे. तिला दगडापेक्षा लाकूड जास्त सजीव वाटत असे, अधिक अनुकूल वाटे. लाकडातील रेषा धाग्यांतून शिल्पाला एक सुंदर लय प्राप्त होईल.
तिची ज्ञानसाधना चालू होतीच. व्हिएन्ना येथील प्रख्यात शिल्पकार प्राध्यापक फ्रॉस यांचं तिने शिष्यत्व पत्करलं होतं. प्राध्यापक फ्रॉस शिल्पांचं डिझाईन तयार करीत, त्याला आकार देण्यासाठी बारीक सारीक कामं स्वतः करीत, दुसऱ्यावर अवलंबून राहत नसत. शिल्पाच्या माध्यमाचं मूलभूत तत्व तिला इथे उमजलं. केवळ मानवी शरीराचा बाह्याकार निर्माण करण्यात तिला रस वाटेना. त्या आकार व हावभावामागील मानसशास्त्रीय व शरीरशास्त्रीय कारण मीमांसा तिला जाणून घ्यायची होती. तिने मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्रयोगशाळेत प्राण्यांची चिरफाडती करू लागली. अगं, प्रेत पाहताच तू घिरी येऊन पडशील, कशाला हे सारं करतेस, असं तिच्या मैत्रिणी तिला म्हणत असत. परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. शरीरातील स्नायू, हाडांच्या प्रतिक्रिया व त्यामागील गूढ तत्वांचा ती विचार करी. शेवटी तिने वैद्यकीय शास्त्र शिकण्याचं मनावर घेतलं. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं ही फार काही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी तिला अगोदर मॅट्रिक पास होणं गरजेचं होतं. लॅटिन व शास्त्रीय विषयांची उजळणी देखील करायला हवी होती. पुन्हा शाळेत जायचं, रसायन, विज्ञान, गणित या अप्रिय विषयांचा अभ्यास करायचा. परंतु तिने मनाचा निश्चय केला. ती शाळेत जायला लागली. इथे मात्र ती हृदय हरवून बसली. व्हिक्टर क्लार्क विलवर तिचं मन जडलं. शाळेत असताना तिने त्याच्याशी लग्न केलं. शेवटी ती परीक्षेलाही बसली नाही. नंतरच्या 2 वर्षात काहीच घडलं नाही. अशा संथ, सुलभ व सुखासीन जीवनात ती आपलं ध्येय गाठू शकणार नव्हती. ती अस्वस्थ झाली. शिल्पकामात पुन्हा रमू लागली. जेव्हा तिच्या पतीने केनियाच्या प्रवासाला जाण्याचा मनोदय सांगितला, तेव्हा मात्र ती आनंदली. व्हिएन्ना कायमचं सोडण्यापूर्वी आजूबाजूचा प्रांत पाहून घ्यावा असं तिने ठरवलं. ते दोघेही प्रवासाला निघाले. जसा प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला, तशी त्याची जीवनसाथही तिला सोडावी लागली. प्रवासात पीटर बेलेशी तिची ओळख झाली. तो केनियाच्या वाटेवर होता. एका सहाय्यक वनस्पती शास्त्रज्ञाच्या शोधात होता. त्याला सहाय्यक व सखी भेटल्याचा आनंद झाला. ते दोघे विवाहबद्ध झाले. आता ती एका नवीन जगाला सामोरी गेली. किती अद्भुत, गूढ व सुंदर होतं ते जग. यापूर्वी न पाहिलेलं, अननुभूत. आपण किती क्षुद्र. तिच्या ध्यानी, मनी, स्वप्नी असलेल्या या जगापेक्षा फार वेगळं. खेड्यापाड्यामध्ये व सिफन महलमध्ये ती फार सुखी होती. युरोपात तिला साऱ्या ठिकाणी मानवी अस्तित्व जाणवे. परंतु आफ्रिकेत निसर्गाने माणसाला योग्य त्या ठाई ठेवलं होतं. माणसांनी शोधून काढलेल्या आश्चर्यापेक्षा इथल्या अवतीभोवतीच्या निसर्गातल्या चमत्कृती तिला लोभवून टाकत असत. निसर्ग व मानवाचं नातं तिला समजू लागलं. 1938 पासून 5 वर्ष ती वनस्पतीशास्त्राच्या गाढ अभ्यासामध्ये रमून गेली. अधूनमधून ती पक्ष्यांची चित्रही काढी. परंतु सुरुवातीला छंदाखातर तिथली आदिम वनस्पती गोळा करून ती रंगवायची. परंतु या व्यापाने तिला पुरतं झपाटलं. यापूर्वी तिने कधीही अशी गंभीरपणे चित्र काढली नव्हती. चित्रकला हा तिला आजोळकडून मिळालेला वारसा होता. वृक्ष, लता, वेलींची विविध आकारांची पानं, फुलं ती चितारीत असे. हुबेहूब रंगवीत असे. त्यात तहान भूक हरपून बसे. पुढे तिच्या ईस्ट आफ्रिकन फ्लोरा या ग्रंथामध्ये ही सारी चित्र वापरण्यात आली. 1944 साली हिंदी महासागरातल्या आश्चर्यकारक अशा पोवळ्याच्या बेटाचा आपल्या पतीबरोबर ती शोध घेत होती. इथे तिला अद्भुत, गूढ अशी जणू गंधर्वनगरी सापडली. पोवळ्याच्या दऱ्या, खोऱ्या, खिंडी व शिखरं, चित्रविचित्र खंड, कुठे गुलाबी तर कुठे दैदिप्यमान, रंगबिरंगी, चकचकीत, आणि हे सारं हिरव्या समुद्र चिलांनी वेढलेलं. प्रत्येक लाटेगणिक हेलकावणारं. त्यांच्या चिरा भेगांतून डोकावणाऱ्या लहरी मासोळ्या, काही सुवर्णापरी तर काही फुलपाखरागत इवल्या इवल्याशा, लपंडाव खेळणाऱ्या. पाण्याबाहेर काढलं की रंग हरपायचे त्यांचे. त्या रंगाची किमया ते अदृश्य होण्यापूर्वी ती कुंचल्यात पकडण्याचा प्रयत्न करीत होती. ही अप्रतिम चित्र मोंबासा इथल्या महानगरपालिकेतील सभागृहाचं भूषण झाली आहेत. पुढील 10 वर्षात तिने अनेक विषयामध्ये रस घेऊन चित्र काढली. कीटक, शंख, शिंपले, सरपटणारे प्राणी चितारले. ती रंगवेडी होती. प्राण्यांच्या नुसत्याच रंगीत प्रतिकृती तिला नको होत्या. त्यात कलाकाराची शैली प्रतिबिंबित व्हायला हवी असं तिला वाटायचं.
1945 ती पुन्हा मानववंशशास्त्राकडे वळली. केनियातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या आदिम चालीरीती व दागदागिने यामध्ये ती रमली. ती त्यांची व्यक्तिचित्र रंगवू लागली. 6 वर्ष तिची सतत भटकंती चालू होती. ही चित्र तिच्या पीपल्स ऑफ केनिया या पुस्तकामध्ये वापरली आहेत. काही नैरोबी इथल्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयामध्ये विराजमान आहेत. 1944 साली तिने जॉर्ज ॲडम्सनशी लग्न केलं. जॉर्ज हा वन्यप्राणी संरक्षण विभागात अधिकारी होता. त्यामुळे तिला वन्य प्राण्यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं. आईपासून वेगळी झालेली रानटी जनावरांची पिलं त्यांना सापडत असत. चंचल वृत्तीच्या पिलांची रेखाटनं करणं मोठं अवघड असे. कित्येक आईच्या पाखरीविना जगू शकत नसत. बहुधा ती एकतर जखमी अवस्थेत असत किंवा मरणाच्या पंथाला लागलेली असत. त्यामुळे ती फार काळ जिवंत राहत नसत. त्यानंतर 10 वर्षांनी एल्साने तिच्या जीवनात प्रवेश केला. ती तिची जिवंत रेखाटनं करू लागली. तिच्या स्वभावावर, तिच्या आचरणावर एक नवीन प्रकाश पडत होता. एल्साविषयी ती एका ठिकाणी लिहिते, मी तिचा एखादा पंजा हातात घेई मोठ्या विश्वासाने. मला वाटायचं, हीच का ती मृदू, मुलायम, मखमली पावलं जी क्षणात मरणाचं हत्यार होऊ शकतात. चित्तीण व तिच्या पिलांची हृदयंगम कहाणी मोठ्या प्रासादिक भाषेत जॉयने कथन केली आहे. एका मोटारीच्या अपघातात तिचा उजवा हात निकामी झाला. एल्सा मियर या तिच्या निवासस्थानानजीकच्या जंगलातल्या कोलंबस माकडाचं तिनं काढलेलं चित्र हे शेवटचं चित्र ठरलं. ती त्या माकडाचं 2 वर्ष निरीक्षण करीत होती. त्याविषयी तिने अंतरीच्या मोठ्या जिव्हाळ्याने लिहिलं आहे. साऱ्या माकडांमध्ये कोलंबस माकडं मोठी देखणी, लांब काळी शेपटी, शेपटीला पांढरा गोंडा, ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या घ्यायची. फांद्यांमधून शेपटी लोंबत असायची. वृक्षराजीतून येणाऱ्या सूर्याची किरणं त्यावर पडली की चमत्कार व्हायचा. ती या भूतलावरची दिसायची नाही. जणू ती पऱ्यांच्या राज्यातील प्राणी वाटायची. अशा या सुंदर माकडांच्या नराला चोरट्या शिकाऱ्यांनी मारलं. ती विद्यमानाने लिहिते, मी मेरू उद्यानातून परतले तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितलं की गेले 2 आठवडे फक्त मायलेकरं दिसतात. मी दिवसभर त्याला शोधित होते. मी खालून पाहिलं, तो एका झाडावर बसलेला आढळला. त्याने एका फांदीचा आधार घेतला होता. मला पाहिल्यावरही तो तिथून हलेना. तो त्या पिलाचा बाप होता आणि त्याचा निष्प्राण देह काष्ठवत वाटत होता. तो मागे वळून पाहत असावा. दोन्ही बाहू पुढे केलेले. त्याने कुणाला तरी बाहूत घेतलं होतं. कुणाला? जिवंत नजरेने अवकाशाकडे तो बघत होता. जेव्हा जेव्हा मी त्या अश्राप मायलेकरांकडे पाहायची तेव्हा तेव्हा ती असहायपणे मान वळवीत. पिलू तिच्या कुशीमध्ये लपे. ती पुन्हा कधीही मोकळेपणाने खेळली बागडली नाहीत. जरूर तेवढं चरली की पुन्हा एकमेकांना बिलगून उदासपणे बसत. भकास नजरेने ती आकाशी टक लावून पाहायची. त्यांचं ते मुकेपण व उदात्त दुःख मला सहन व्हायचं नाही. अशा अवस्थेमध्ये जॉयने काढलेली त्यांची चित्र शोकाचं मूर्तिमंत प्रतीक मानलं जातं. अशा तिच्या हातातून देवदत्त कला निघून जावी हा केवढा दैव दुर्विलास. परंतु यामुळे तिला एल्सा सिंहिणीच्या जीवनात किंवा पिपा चित्तिणीच्या आयुष्यात खोलवर डोकावता आलं. नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या स्वभाव धर्माचा तिला अभ्यास करता आला. तिला तिचं ध्येय सापडलं. ती वन्य प्राण्यांच्या संरक्षणाविषयी काळजी वाहू लागली. मानव व निसर्ग यांच्या नात्याविषयी ती चिंतनशील बनली. याची परिणिती म्हणून बॉर्न फ्री हे सिंहिणीच्या जीवनावर सचित्र पुस्तक तिने लिहिलं. त्या पाठोपाठ लिव्हिंग फ्री, फॉरेवर फ्री ही एल्साच्या जीवनावरील आणखी पुस्तकं प्रसिद्ध झाली. तिच्या जीवन आलेखाकडे पाहिलं की वाटतं आयुष्यभर तिचा आत्मा चैतन्याच्या शोधात होता. जंगलाचा अनुभव आलेली ती एक थोर तपस्विनी होती. मृत्यूमध्येही सौंदर्य पाहणारी ती एक अलौकिका होती. इम्पाला या सुंदर मृगाविषयी तिने लिहून ठेवलंय. ती इथे पहुडली आहे. तिचं हळूवार प्राणोत्क्रमण झालं. तिच्या देहातून प्राण गेल्याचं मला कळलं देखील नाही. हात तिच्या हृदयावरच थांबला.
जिवंत असताना जे सतेज सौंदर्य होतं ते मरणांतीही तिच्यातून दिसून येत होतं. इतकी नाजूक, इतकी असहाय, तिने सर्वस्वी आमच्यावर विश्वास टाकला होता. इतरांवर कदाचित ती एवढी विश्वासलीही नसती. आमच्याकडून तिने कल्याणच अपेक्षिलं होतं. मात्र ती जाताना जीवनातल्या शिवसंकल्पांचा आविष्कार देऊन गेली. मित्रहो, चिदंबल्ली सरांनी लिहिलेला जॉय ॲडम्सनवरचा हा लेख इथे संपतो. सरांनी रेखाटलेली जॉय फार वेगळी वाटते. जॉयचं समृद्ध उत्तुंग व्यक्तिमत्व फार नेमक्या शब्दांमध्ये सरांनी लिहिलं आहे आणि आपल्या पुढे उभं केलं आहे. जॉयनी लिहिलेलं फॉरेवर फ्री हे पुस्तक जेव्हा मी वाचलं होतं ना, तेव्हा मला असं वाटत होतं की कोणीतरी गाणं गुणगुणत आहे. इतकं सहज, संथ लयीमध्ये, भावणाऱ्या शब्दांमध्ये ते पुस्तक लिहिलं आहे तिने. त्यामुळं ते पुस्तकही नक्की वाचा. जॉयनी लिहिलेली सारी पुस्तकं वाचा आणि त्याआधी चिदंबल्ली सरांनी लिहिलेलं शब्दांचं धन हे पुस्तकही नक्की वाचा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.